नमस्कार मित्रांनो. फ्रायडेला मार्केट गॅपअप ओपन झाला आणि पहिले 15-20 मिनटं मार्केटमध्ये आपल्याला वाटलं की अप ट्रेंड घेईल, जसं की जो गुरुवारी प्राइस ॲक्शन बनवलं होतं मार्केटने बुलिश, तसं शुक्रवारी त्यांनी काही दाखवलं नाही. सुरुवातीला दाखवलं, गॅपअप ओपन झाला आणि अप ट्रेंड घेण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सस्टेन झाला नाही आणि तिथून पुन्हा खाली आला. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं की 1 डे टाईम फ्रेममध्ये आपण एक चॅनल बनवला आहे, जो हा चॅनल जो आहे 1 डे टाईम फ्रेमचा, यामध्ये जसं लास्ट 2-3 मंथपासून मार्केट जे काय करते, ह्या चॅनलचा ट्रेंड घेत वरच्या साईडला जातो आहे, खाली येतो आहे, वरच्या साईडला जातो आहे, खाली येतो आहे, तसंच इकडे पण दिसतं आपल्याला. सो फ्रायडेला पण मार्केटने तोच प्रयत्न केला, वरच्या बाजूला जो आला गुरुवारी आणि पुन्हा एक फ्रायडेला खालच्या बाजूला येण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानुसार एक चॅनलमध्ये स्टक आहे मार्केट इथे. सो उद्या आपण बघूया मार्केट कुठे ओपन होतं आहे, काय ओपन होतं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक 15 मिनटाचा आपण टाईम फ्रेम ओपन करू पुन्हा. त्यासाठी उद्या जर निफ्टी जर इथे गॅपअप ओपन झाली साधारण ह्या रेंजला 49-100च्या आसपास, आणि जर ही लेवल ब्रेक केली 49-100, 49-150, तर आपण एक छोटं टार्गेट आणि छोटं क्वांटिटीसोबत ट्रेड घेऊ. पहिलं टार्गेट आपलं असेल 49-600. सो इथे चान्सेस तर कमी आहे गॅपअप ओपन होण्याचे. जर चुकून झालं आणि एक प्राइस ॲक्शन बनवलं इथे, गॅपअप ओपन झाल्यानंतर एक प्राइस ॲक्शन बनवून जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली 49-200ची, आणि त्यानंतर पहिलं टार्गेट आपलं असू शकतं 49-500-600पर्यंत आपण इथे टार्गेट बघू शकतो. परंतु जर बँक निफ्टीने जर उद्या गॅपडाऊन ओपन किंवा फ्लॅट ओपनिंग केली, तर इथून सेलिंग दाखवेन. साधारण ही रेंज आहे, ही 49-700 लेवल जर ब्रेक केली मार्केटने, तर मार्केट इथून फॉल देऊ शकतो कंटिन्यू एक प्राइस ॲक्शन बनवल्यानंतर. जसं की इथे ओपन झालं किंवा इथे ओपन झाला, तर इथून एक फॉल येऊ शकतो. साधारण तो इथपर्यंत असू शकतो. ही रेंज असेल ती. पहिला टार्गेट हे असेल 49-300च्या आसपास आपलं पहिलं टार्गेट असेल जर बेअरिश झाल्यानंतर. परंतु जर इथे जर मार्केटने फॉल नाही दिला, ही लेवल ब्रेक नाही केली, 49-700ची लेवल ब्रेक नाही केली, तर उद्या मार्केट पुन्हा एक साईडवेज होऊ शकतं आणि आपल्याला 2-3 दिवस मग त्यानंतर आपल्याला एक ट्रेंड मिळणार नाही किंवा मग आपले व्यवस्थित ट्रेड भेटणार नाही. तर बघूया उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते आणि कशी प्राइस ॲक्शन बनवते, त्यानुसार आपण ट्रेड करूया. थँक्यू.